नवीन वर्ष चालू झाले 2026. सो त्यानंतर आपला हा पहिला व्लॉग असणार आहे नवीन वर्षामधला. आता दादा वगैरे येईल. आता की आपले जे प्लॅटफॉर्म आहे तिथे जाऊ आणि डायरेक्ट पहिलं कुठे जाणार नाही, सेकंड कुठे जाणार नाही हे आता विचारले आहेत. कारण 10,000 स्टेप्स चढायचे आहेत. आता ते तिथे गेल्यावर ठरवू आपण की पूर्ण चढायचं काय. आणि पहिला गेम घेणार आहे आम्ही नमस्कार मित्रांनो, मी वैभव शेलार तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. सो मित्रांनो, नवीन वर्ष चालू झाले 2026. सो सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपला लास्ट ब्लॉग होता बाईक राईड केलेली आपण मुंबई टू पुणा राईड. त्याच्यानंतर आपल्या काही मध्ये ब्लॉग आले नव्हते. सो त्यानंतर आपला हा पहिला ब्लॉग असणार आहे नवीन वर्षामधला. आणि आपण जातो आहे, एक फॅमिली ट्रिप आहे आपली. सो कुठे काय ते तुम्हाला कॅप्शन बघून समजलंच असेल. नसेल तर मग तुम्हाला दाखवीन मी आता कुठे जातो आहे. आणि आपल्यासोबत आहे आपली ऑलमोस्ट पूर्ण फॅमिली आहोत. फक्त त्यामध्ये मम्मी नाही आहे. कारण का ते तुम्हाला थोड्या वेळाने पुढे कळेलच की का नाही आहे ते. ठीक आहे. आणि आपल्या या प्लॅनमध्ये आहेत मी, मयूर, पप्पा आणि रचना. आणि अजून 2-3 असे मेंबर आहेत की तुम्ही त्यांना आपल्याला कधी ब्लॉगमध्ये बघितलं नसेल. सो त्यामध्ये आहे सिद्धेश आणि मिडल. सो ते कोण आहेत काय ते तुम्हाला पुढे गेल्यावर भेटवीन असताना. आणि आपली फेवरेट परी ती तर असणारच आहे. तुम्ही कोकणच्या ब्लॉगमध्ये तिला भरपूर वेळा बघितलात. भरपूर सारे तुम्ही कमेंट्स पण केलेले मला यासाठी वगैरे. सो छोटी मुलगी खूप छान बोलते म्हणून या टायमला आम्ही तिला पण घेतलेलं आहे आणि तीसुद्धा आहे. ठीक आहे. तर आता आपण आपली ट्रेन असणार आहे आपली ट्रेन आहे 1:30 वाजताची. तर आपण जाऊ बँड्राला. ऑलमोस्ट तयारी तर झालेली आहे. थोड्या वेळाने फ्रेश होऊन आपण निघूया. ठीक आहे. आता आपण भेटू स्टेशनलाच. चला. ऑलमोस्ट रेडी आहे. हे रचना आहे. रचना से आहे. मयूर आहे तिकडे. पप्पा आहेत. आता कॅब येते. सो कॅबमध्ये सिद्धेश आणि मिनल आहेत. आता आम्ही 6 जण डायरेक्टली जाऊ बँड्रा टर्मिनलला. दादा, मयुरी आणि परी वगैरे काही लोक दुसऱ्या कॅबने येतील. ठीक आहे. चला. सो मित्रांनो, आपली फायनली ट्रिप चालू झाली आणि सिद्धेश आलेला आहे. मिनलसुद्धा आहे इथे. आता बाकीचे जे आपले आहेत मेंबर ते आपल्याला डायरेक्ट स्टेशनलाच भेटतील. ठीक आहे. सो आता आपण निघूया. सो सगळं सामान वगैरे उतरून घेऊया. आणि ऑलमोस्ट टर्मिनलला पोचले. आता 5-10 मिनटात आता दादा वगैरे येईल. आला की आपली जिथे प्लॅटफॉर्म आहे तिथे जाऊ आणि डायरेक्ट. सगळ्याकडे मजबूत लगेज आहे. माझ्याकडे एक आहे. चला. गरमी आहे, गरमी मजबूत. आपल्याला S1 मध्ये जायचं आहे. ट्रेन ऑलरेडी लागलेली आहे. दादा आणि परी काका वगैरे ती लोक अजून आले नाही आहेत. अर्धा तास बाकी आहे मित्रांनो. लास्ट अर्धा तास त्यानंतर ट्रेन सुटणार आहे. ठीक आहे. S1 जवळ ऑलमोस्ट पोचलो आहे. हां इथेच आहे ना. हा S1. येस. सो लेडीज अँड जेंटलमॅन, सीट बघितल्यात आपण. सो सीट कन्फर्म झाले आहेत. आणि आता आम्ही जरा बाहेरच थांबतो आणि थोड्या वेळाने मग आतमध्ये येऊ दादा वगैरे आल्यानंतर. आपण सकाळी ब्लॉग तर चालू केला बट तुम्हाला सांगितलं ना मी जातोय कुठे. सो जातोय आपण गिरनार टेम्पलला आणि सोमनाथ मंदिरामध्ये. सो पहिलं कुठे जाणार नाही, सेकंड कुठे जाणार ना हे आता वेळ ठरवेल आणि तुमचा प्रतिसाद. ठीक आहे. सो आता आपण येऊ दे सगळ्यांना. आणि आपण पोचणार आहे उद्या सकाळी 9 वाजता. आता ट्रेन किती लवकर पोचते किती लेट पोचते हे आता वेळ ठरवेल आपल्याला. ठीक आहे. सो जाऊ आता. येऊ दे त्या लोकांना. यांचं खूप मोठं डिस्कशन चाललं आहे सगळ्यांचं. कोण कसं चढणार आहे काय वगैरे. सो हा खिलाडी पहिला जाऊन आला आहे. पप्पा पहिल्यांदा जात आहेत. काका पण पहिल्यांदा जाऊन आले 2-3 वेळा.
सो बाकी तर आम्ही सगळे फर्स्ट टाइम जातोय. येस. सो सगळ्यांचे ढोपराची लाईनर किती चांगली आहेत. काय बाम बीम घेतलेत ना सगळ्यांनी. सगळे बाम घेतले. हाता पायाला ढोपरांना जेवढे बाम लावायचे सगळ्यांनी घेतलेले आहेत. कारण 10,000 स्टेप्स चढायचे आहेत. आता ते तिथे गेल्यावर ठरवू आपण की पूर्ण चढायचे आहेत का कसं काय. परी कितीची फ्लाईट आहे. फ्लाईट कितीची आहे तुझी. फ्लाईट कितीची आहे. या तू प्रिपरेशन केली की ना. आपला लॉग बी बनवायचा इकडे. सो दादा परी काका वगैरे आलेले आहेत. बोललो तसं तुम्हाला सीट वगैरे बघून झाले आहेत. 10 मिनिटात आपण जाऊया आतमध्ये. ठीक आहे चला. सो इथे आपले 4 तिकीट्स आणि बाकीच्या पुढे आहेत. तरी काय आलं. सो आपले इथे 6 तिकीट्स आहेत आणि तिकडे 4 आहेत. सो बघू आता कोण किती आहे कुठे कसं काय बसायचं. येस अजून एक ब्लॉगर आला आपल्याकडे. ए ब्लॉग करणार आहे ना तू. बरी मी सांगितलं त्यांना सगळ्यांना की आमच्याकडे अजून एक ब्लॉगर आलाय म्हणून. परीने पण आणलाय मस्त वेगळी गिम्बल. ठीक आहे. परीच्या चॅनलला पण लाईक करा. ठीक आहे. सबस्क्राईब पण करा. मित्रांनो फायनली आपली ट्रेन चालू झाली आणि आता आम्ही सध्या असंच इकडे थोडं ॲडजस्ट करून बसलो आहे. अजून ट्रेन भरली नाही आहे. ट्रेन भरली ना की मग मजा येईल. ठीक आहे. मित्रांनो आता आपण जेवणाची सोय करूया. सोय म्हणजे टिफिन वगैरे आणलेलं आहे. कोणी काय काय आणलंय मेजवानी बघूया. एक तू काय आणले मिनू. तू काय आणलंय. चवळीची भाजी वाव आणि बेसनची पोळी. वा. आम्ही आता आणले चपाती भाजी आणि मम्मीने पुलाव दिलाय. तर तो आणलाय. सॉरी रचनानी मेड बाय रचना. इकडे व्हॅनिलाचा आईस्क्रीम पण आणले आम्ही. अमूल गोल्ड चपाती फ्लेवर आईस्क्रीम आहे. ठीक आहे आता आपण जेवायला बसूया. थोडंच भेटूया. ऑर्डर द्यायची की कारण आम्हाला भूक एवढी लागली होती ना. काय आणले काय नाही तुम्हाला दाखवलंच नाही. डायरेक्ट आम्ही चालूच केलं. तो आता बघा चपाती आहे. डाळ भात डाळ नाही आहे सॉरी पुलाव आहे. आणि ऑलमोस्ट सगळ्यांचं 70% खाऊन झालेलं आहे. थोडंसं बाकी आहे. माझ्या आत्ता लक्षात आलं की ब्लॉग करायचा राहिला. ठीक आहे. तो आता घेतो जेवण. मित्रांनो जेवण झाले आहे. आता आमचा गेम चालू झाले आणि पहिला गेम घेणार आहे आम्ही अभी मजा आएगा ना भिडो. पेन बिन सगळं घेतलेलं आहे. हाऊस आणलेलं आहे. उनो आणलाय. भरपूर काय काय गेम आणलेले आहेत. आता रात्रभर दिवसभर आता हेच चालू राहणार आहे. ठीक आहे. काय याच्यात बडीशेप याच्यात बडीशेप. या पैसे सकट आहे इकडे. पैसा ही पैसा होगा. सो आपण ऍप मधूनच डायरेक्ट नंबर काढणार आहे. तिकीट फाडायचं काम परी करते. ते किचके नाही परी कसं जीपे कोण करणार आहे. मतलब क्या होता है. किती फाडतेस तिकीट. गेम चालू झालाय. अटीतटीचा सामना. किती तिकीट आहे. पैसा कोण 10 रुपयाची तिकीट आहे. 10 रुपयाची तिकीट लास्टला कसं. ठीक आहे. आणि नंबर आपण याच्यातून पाडणार आहे. माझी तिकीट पप्पांकडे दिलेली आहे. ठीक आहे. 30 रुपये आम्ही जरा गरीब आहे त्यामुळे 10 रुपयाची आम्ही तिकीट ठेवलेली आहे. ठीक आहे. सगळा पैसा इधर जाएगा. स्कॅम नहीं होना चाहिए भाई. पहले बोल रहा है. हाँ टिकट ही है भाई. अरे इसका ये लोग ने हम लोग ने बुक पे यूज किया. काय स्कॅन नाही होते. आम्ही आता नाही तुम लोग का पैसा किधर है. अरे बाबा इधर जहर खाने का पैसा नहीं है. तू जा रे. 25 मी पण नाही घेणार. 3 2 32 28 28 4 4 44
पप्पा आपल्याला तिकीट लागते की नाही? 4747 पुलाव इसको कुछ मिला ही नहीं टिकट बांटने वाली को. मिळालं ना. अरे हा मिला सॉरी. पण ते मित्रांनो भरपूर गेम खेळलो. एवढा गेम केला दाखव जरा. ये मयूरला 500 रुपये मिळाले. मॅन ऑफ द मॅच कोण आहे? मयूर येस. फेअर प्ले अवॉर्ड. फेअर प्ले सिर्फ इन्व्हेस्टमेंट आहे. चिटिंग नाही केली. 0 lines, 0 जल्दी फाय, 0 full houses. Man of the match. ये No reaction. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. वलसाड. हे घ्या. लगेच रिव्ह्यू देतात. भेळ वगैरे घेतले खायला. भूक लागली थोडीशी. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5. सो चहा कॉफी पण थोड्याने घेऊ. भरपूर टाइम नंतर आमचा असा फॅमिली प्लॅन झालाय. तरी त्यामध्ये अजून भरपूर जण यायची बाकी आहेत. काकी नाही आहे, हिची मम्मा नाही आहे, त्याच्यानंतर माझी मम्मी नाही आहे, आत्या नाही आहे, काका नाही आहेत. एक दिवशी खूप मोठं प्लॅन करू आपण. आता हे कसं आपल्याला ॲक्च्युली गिरनारला जायचं आहे, मोठा ट्रेक करायचा आहे, चालायचं आहे, चढाण वगैरे आहे. म्हणून आपण त्यांना नाही सजेस्ट केलं, कारण आता साहजिक गोष्ट आहे एज झालं त्यामुळे नाही पॉसिबल होत. सो असं काही होतं. पुढच्या टाईमला अजून एक काहीतरी छान प्लॅन करू, मोठा फॅमिली प्लॅन, त्या सगळे असते. ठीक आहे. आता जेवढे आहेत तेवढे आम्ही यंगस्टर्स आहोत सगळे. सो एन्जॉय करू. चला गरम आएगा इडली चटनी है नाश्ता इडली. ये होड़ा गरम आएगा इडली चटनी नाश्ता इडली. इडली बढ़िया खाइए नाश्ता इडली है. हे दिनभर चालू राहील अजून. फक्त खिशामध्ये कडक नोट ठेवायची आणि तोंड चालू ठेवायचं परिसारखं. ठीक आहे. असतं त्यांच्याकडे. सो मित्रांनो मगात बसून कंटाळा आला आणि आता आमचा 5 ना गेम चाललाय उनोचा. सो आता सगळे खेळतोय. फक्त आमच्यासोबत चिडकी परी आहे इकडे खेळायला. सगळे गेम आणलेत खेळायला. 5 झाले. 5 कारवान पण आणलाय. कुठे रे आपला कारवान? हा बॅग मध्ये आहे. हा गेम झाल्यानंतर परी गाणं बोलणार आहे इकडे. सर्वांना उठवणार आहे. तू का पहिलं टाकलं? पहिलं कोणाला वाटलं तुला? चलो गाइस फायनली पिझ्झा आलाय. यस यस. मला किती वाईट वाटलं माहितीये. मी प्रे केला आता. यस काय काय आपण पिझ्झा मध्ये घेतले, काय काय आयटम घेतले आपण? गार्लिक ब्रेड, 2 garlic breads, ओके pizza and 2 pizzas. यस. पण बाबांनी सांगितलं म्हणून ना तुला बाबांच्या इथे जाऊन झोपावं लागेल आता. जा बाबांनी जा. सांगितलं मला.
ट्रेन थांबवली आपल्यासाठी हँडब्रेक खेचून ठेवलेला. आणि बाबांनी सांगितलं म्हणून तुला तर तिकडे जाऊन झोपावं लागेल तुला बाबांची तिथे जाऊन. आता खुश ना? आता मम्माने आली तरी चालेल. आता नको आहे मम्मी. जर मम्मा असती तर बरं झालं. पण नाही पण पप्पा पळत गेला तिकडे. आता जर पप्पा नसता मम्मी थोडी पळत गेली असती. मग काय पण बोलते ही. अभी कैसा लग रहा है? मजा आ रहा है तेरे को? पडत होतो असं. अभी आपको कैसा लग रहा है? मजा आ रहा है? असं रिवर्स गेला. आम्ही ऑनलाईन IRCTCच्या ॲपमधून पिझ्झा ऑर्डर केला होता. परीला कुठून तरी कानावर ऐकायला आलं की मला पिझ्झा खायचा आहे म्हणून. पण आम्ही इथे पिझ्झा ऑर्डर केला. कोण बोलला? मी सांगितलं तुला भेटलं नसतं. त्याला काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे होतं. हे चांगलं नाहीये. पिझ्झा आला आणि असे अश्रू वरती गेले. घे मी चालू. सिद्धेश हे काहीतरी चांगलं आलंय. हे काहीतरी चांगलं आलंय. वाव किती चांगलं आलंय. त्यांना एक देऊया तिकडे जाऊन. 1 2 वाव. हे काय पटपटी हा काय आयटम आहे? वडापाव वडा. झिंगी पार्सल. बंद कर. 1 2 3. बुमरँग. आता आम्ही लोक सगळं गेम खेळणार आणि मग झोपून जाणार. मग आपण भेटूया उद्या सकाळी. पेपर पिकोन्स खाली करायचं. आम्ही लोक आता आईस्क्रीम खातोय. तुमचा मेन युट्यूबर इथे झोपलाय. झोपला नाही. त्यांनी पण व्हॅनिला आईस्क्रीम खाल्ली आहे. विचारा त्याला, विचारा. मी व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लं पण मी रडून नाही खाल्लं. मी शेअरिंग पण केलं. मी कोणाचं उष्ट नाही खात म्हणून मी शेअरिंग नाही केलं. आणि मी पिझ्झा रडून नाही खाल्ला. हा ओरिओ वाला आहे. मी पिझ्झा कधी रडून नाही खाल्ला. आम्ही लोकांनी पिझ्झा पण ऑर्डर केलेला. वन टू थ्री मशाल. ये टाकून दे. थंड मसाल बघा. थंड मसाल. सो मित्रांनो शुभ सकाळ. आता आम्ही आलोय वेरावल स्टेशनला उतरलोय. आता चाललोय सगळ्या बॅगा घेऊन हॉटेलवरती. परी जोड झाली ना तुझी? अरे मी दिसत कारी दिसतेस. सो आता आपण जाऊया हॉटेलवरती. तिकडे जरा चेंज वगैरे करू, फ्रेश होऊ, आंघोळ वगैरे करू आणि नंतर जाऊ डायरेक्ट मंदिरात सोमनाथला. सो मित्रांनो असा काही आपला प्रवास होता मुंबईपासून वेरावलपर्यंत. आता आपण जाऊ आपल्या हॉटेलवरती. सो ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता आपण याच्यात पुढे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. पण आता हा व्हिडिओ मी इथे संपवतो. ठीक आहे. सो आपण बाय.